नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूया काळ्या वाटाण्यातील मसाले भात. ते बघूया. लसूण, अद्रक, 2 मोठे कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, खोबऱ्याचा तुकडा मी गॅसवर थोडा भाजून घेतला आहे. त्यानंतर काळे वाटाणे थोडे उकडून घेतलेत. इंद्रायणी तांदूळ, याला मी धुतलेला नाही आहे कारण त्याला कुठली पॉलिश नाही किंवा त्याच्यात कुठली पावडरही नाही. त्याच्यानंतर घरगुती मसाला, हळद, चिकन मसाला. तर आता आपण कुकरमध्ये तेल टाकूया. 2-3 चमचे तेल टाकूया. तेल चांगलं तापलं की नंतर आपण त्याच्यात कांदा टाकूया. कांदा चांगला लाल होईस्तोवर परतून घेऊया. कांदा चांगला परतून झाला की आपण टोमॅटो कापलेला तो टाकूया. टोमॅटो पण छान परतून झाला की आपण सगळे मसाले टाकूया. चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खोबरं, लसूण आणि कोथिंबीर असं मी वाटण केलेलं, तर ते आपण टाकूया. त्यात पाणी टाकायचं नाही आहे वाटणामध्ये, सुक्कं वाटण वाटायचं आहे. चांगलं परतून घेऊया ते. त्याच्यानंतर टाकूया उकडून घेतलेला काळा वाटाणा, तो पण चांगलं परतून घ्या. चांगलं परतल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत तांदूळ. तांदूळ पण चांगला भाजून घ्यायचा आहे. तांदूळ जेवढा भाजला जाईल तेवढाच भात छान होतो आणि मोकळाही होतो. तर आता आपण दुसरीकडे पाणी पण गरम व्हायला ठेवलं आहे थोडंसं. आता चांगलं परतल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया. परत हलवून घेऊया. एक 5 मिनटं चांगला परतल्यानंतर तर आपण त्याच्यात पाणी टाकूया. पाणी मी गरम टाकले. गरम पाण्याने काय होतं, मोकळा पण भात होतो आणि पटकन होतो. तर इथे जेवढं मापात पाणी घ्या, तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्या. गरम पाणी टाकल्यामुळे त्याला लगेच उकळी आली आहे. तर आपण इथे 2 शिट्ट्या काढून घेऊया. जर करप पाहिजे असेल, करप तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 3 शिट्ट्याही काढू शकता. तुम्ही बघू शकता आपला मसाले भात, काळ्या वाटाण्याचा मसाले भात, जास्त मसाले न वापरता केलेला. तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.